श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे मालपुआ. आता श्रावण महिना चालू होतोय, काहीतरी आपल्याला गोडधोड पाहिजे, तर आपण आज मालपुआ बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलंय ते पाहूया. पहिलं इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलंय. इथे 1 वाटी बारीक चिरून गूळ घेतलाय आणि हा 1 वाटी मैदा घेतलाय. जर तुम्हाला मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही बारीक रवा घालू शकता. इथे वेलची आणि सुंठ घेतले आणि जायफळ पावडर आहे. इथे मी एक भांडं घेतलंय आणि त्यामध्ये हे गूळ घालून घेऊ आणि त्यामध्ये पाणी घालून घेते. आता सध्या मी 1 वाटी पाणी घालते आणि गूळ छान असं वितळून घ्यायचं व्यवस्थित. तर पूर्ण गूळ विरघळून घेतलाय. आता थोडं बाजूला ठेवते. मी एक भांडं घेतलंय, त्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घेते. हे चाळून घेतलंय मी पीठ आणि मैदा पण घालते. गोड आहे त्याच्यामुळे थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालून घ्यायचं, त्याने चव छान वाटते. थोडीशी हळद घालते, पाव चमचा एवढी, जास्तही नाही घालायची आहे. हे वेलची पावडर आहे आणि सुंठ आणि जायफळाची पावडर आहे थोडीशी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बडीशोप घालू शकता. आता हे थोडं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. थोडीशी बडीशोप जर कुटून घातली तरी छान वाटते टेस्ट, पण मी नाही घालत आहे. इथे आता मिक्स करून घेतलं आहे पीठ मी, आणि जे गूळ वितळून घेतलेलं आपण विरघळून ते थोडं थोडं मी गाळून घेते. असं एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व मी आता मिक्स करून घेते. इथे गुळाचं पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. पूर्ण गुठळ्या मोडून घेतले आणि एवढं असं घट्टसर ठेवायचे, जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही. आता आपण मालपुआ बनवायला घेऊया. सर मी पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये तूप घालून घेते. 1 चमचावर तूप घालून घेतलं आहे. आता मी मालपुआ घालून घेते. आणि गॅस थोडा मी मीडियम ठेवते. आता एका बाजूने चांगलं शिजू द्यायचं आधी. आता एका बाजूने छान असं शिजला गेला आहे व्यवस्थित, आता परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण असं शिजून घेते. इथे आपला मालपुआ तयार झाला आहे. दोन्ही बाजूने छान असं शिजला गेला आहे. आता मी काढून घेते. परत मी थोडंसं तूप घालून घेतलं आहे आणि हा दुसरा पण मालपुआ घालून घेते. झटपट होणारी रेसिपी आहे ही, अगदी पटकन होते. एका बाजूने शिजला गेला, आता परतून घेते आणि असंच आपण दुसऱ्या बाजूने पण शिजून घेते. आपला मालपुआ दोन्ही बाजूने चांगला शिजला गेला आहे. हे मी काढून घेते आणि आता बाकी सर्व मी असेच बनवून घेते. इथे आपले सर्व मालपुए तयार झाले आहेत. अगदी झटपट रेसिपी होते, पटकन अशी, आणि खायला पण मस्त वाटते. आपण नैवेद्यालाही प्रसादाला पण दाखवू शकतो. किती एकदम मऊसूत झाले बघा, छान असे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.